संकष्टी आली म्हणून केळी फुलं आणि चहाची पात खूपच भारी लागते. याचा चहा तुम्हाला माहितीच असेल. आणि आज मोदक करायचे म्हणून नारळ आणि कलिंगडाचा सीझन चालू झाला आहे म्हणून कलिंगड खूपच महाग आहे. तुम्ही बघू शकता बघा. आज संकष्टी आहे तर देवपूजा सगळं आवरलंय. आता साबुदाणे भिजवलेत कारण माझा एकटीचाच उपवास आहे त्यामुळे. आणि एक बटाटा खिचडीमध्ये घालते, मिरच्या कापून घेते. खिचडी तयार झालेली आहे. किती नरम झाले बघा, किती मस्त झाले. एक वाफ दिली ना, अशी झाकण ठेवली की खूप छान होते. मला डाव्या हाताने नाही हलवता येत आणि हाताने हलवलं की कॅमेरामध्ये माझा हात दिसतो. तर आता खिचडी आणि केळ खाऊन घ्यायचा. त्यामध्ये दही वगैरे काहीच नाही. या तुम्ही फराळ करायला. माझी खिचडी झाली जास्त, आता ती नाश्त्याला खाऊन टाकणार दोघं जण. तर मला आता संकष्टी आहे त्यामुळे मला 4-5 वाजता स्वयंपाकाला लागायला लागेल. आज मी बघूया मोदकच करेन, पण कशाचे करेन ते मला माहित नाही. आता गव्हाचे करेन नाही तर तांदळाचे करेन. तर त्यासाठी मी किचन स्वच्छ करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. बेसिन वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. मी दमले कारण का मला ताण लागले. गुळाचे ना पूर्ण ढेप चिरून घेतले कारण जेवढा लागेल तेवढा गुळ घेते आता मोदकासाठी. पप्पासाठी आज मोदक करणार आहे मी. आणि बाकीचा गुळ मी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे जेव्हा मला पाहिजे तेव्हा पटकन घेता येईल. आणि कधी कधी गायला चपाती सोबत मी गुळ पण देते. आता हे ओला नारळ आहे ते खाऊन घेतलेलं आहे. आता पप्पासाठी आज मोदक बनणार आहेत म्हणजे करणार आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आता तुम्हाला सांगते, फ्रीजमध्ये मला कळत नव्हतं फ्रीजमध्ये तांदळाचं पीठ आहे का नाही, त्यामुळे मी थोडी कन्फ्यूज झाले होते. मला वाटलं आता गव्हाचेच पिठाचे करायला लागतात की काय. जेवढं खोबरं असतं ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे म्हणजे चांगले बरोबर गोड होतात. आणि गूळ तुम्हाला जो केशरी आवडत असता तर केशरी घ्या, किंवा मी तर हा काळा गुळच घेते कारण त्याच्यामुळे जास्त गोड होतात आणि छान लागतात तांदळाचे मोदक. मग त्याच्यात जास्त गूळ टाकून तेवढं चांगलं लागतं, तरच जास्त गोड येते मोदकाला. आणि गोड पदार्थ गोडच खाताना मजा वाटते जास्त. आता हे गूळ आणि खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामुळे ना आपला गुळाला पाणी सुटणार आहे म्हणजे गूळ थोडा विरघळणार आहे याच्यामध्ये, कारण ओलावा आहे ना खोबऱ्यामध्ये. त्यामुळे सगळं मिक्स करायचं. याच्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं असतील तर घालू शकता. वेलची, जायफळ किसून घालायचं. जास्त ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे नसते तरी चालतील, पण खसखस, वेलची, जायफळ तर हे पाहिजे, त्याच्याशिवाय मजाच नाही खाण्याची. तर आता हे गरम करून घेते म्हणजे परतून घेते. तर खसखस भाजून घेते. खसखस ना मी फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे जाळी वगैरे लागत नाही. फ्रीजमध्ये ठेवलेली असली तरी सुद्धा मी चेक करते, कारण असं खाण्याच्या बाबतीत मी रिस्क अजिबात नाही घेऊ शकत. चेक केल्याशिवाय काही जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी मी चेक करूनच वापरते. माझा चहाचा टायमिंग झाला त्यामुळे मी चहा पण घेते आता. या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा मी फुलपात्रामध्येच घेते नेहमी, जास्त करून असंच घेते. 4-5 वेलची सोलून घालते त्याच्यामध्ये. वेलचीचा सुगंध खूपच भारी येतो. त्या डब्यामध्ये माझ्या वेलची असतात नेहमी. वेलची पण मी फ्रीजमध्येच ठेवते जास्त करून. चहा पावडरच्या ह्याच्यामध्ये मी सालं टाकून देते. हे सारण आहे ते मंद गॅसवरच परतून घ्यायचं. आपल्याला अजिबात मोठा गॅस करायचा नाही. त्यातला मॉइश्चर जे असतं, जवळचर पण असतं ना, तो आपल्याला पाहिजे मोदकामध्ये. त्यामुळे छानच लागतात मोदक. एकदम असं कडक करायचं नाही, मोठा गॅस करून परतवायचं नाही. मंद गॅसवरच परतायचं आणि मधून अधून थोडं असं हलवायचं आपल्याला. अजिबात खाली लागून नाही द्यायचं. ओलावा अजिबात खोबऱ्याला घालवायचं नाही. तुम्ही एक वेळ असं मोदक करून बघा. खोबऱ्यातला ओलावा अजिबात घालवायचा नाही. तसे मोदक करा तुम्ही त्या सारणाचे,
तर खूपच भारी लागतात. बरेच लोक ना एकदम सुकं सुकं करतात ना, त्याची टेस्ट वेगळी लागते आणि ह्याची वेगळी लागते. ह्याची अप्रतिम लागते. खोबऱ्यामध्ये जेव्हा ओलावा असतो ना, त्याचे मोदक खूप भारी लागतात. मी ह्याच्यामध्ये तूप नाही घातलं, कारण तूप मला संतोषी मातेला पण नैवेद्य दाखवावं लागतं ना, त्यामुळे मी तूप नाही घातलं. आता हे सगळं हलवून घ्यायचं आणि सारण थंड झाल्यावर आपल्याला मोदक बनवायचे. मी आता गॅस बंद केलेला, तुम्ही बघू शकता सारण किती ओलसरपणा आहे. अजिबात त्याच्यातला ओलावा किंवा मॉइश्चर मी अजिबात घालवलेलं नाहीये. तर अशा प्रकारे मोदक करून बघा तुम्ही, खूपच भारी लागतात. तांदळाचे किंवा गव्हाचे किंवा ओल्या नारळाच्या करंज्या, कोणताही असा पदार्थ करताना एकदम ड्राय होस तर त्याला परतायचं नाही, त्यात ओलावा खोबऱ्यामध्ये असलाच पाहिजे. आता हे पूर्ण सारण आपल्याला थंड होऊन द्यायचंय. हे तांदळाचं पीठ आहे, तर मी चाळून घेतलंय, कारण फ्रीजमध्ये होतं ना, त्यामुळे शक्यतो मी पीठ जास्त करून चाळून घेते. कधी कधी नाही पण घेत, असं एकदम कॉन्फिडन्सली नाही सांगू शकत. जर ताजं ताजं असतं तर मी तसंच वापरते, आणि जर फ्रीजमध्ये थोडे जास्त दिवस असतं तर मी चाळून घेते. 2 वाट्या पीठ घेतलंय मी. आता आपल्याला उकड काढायची आहे मोदकासाठी. तर ह्या वाटीने मी 2 वाट्या पीठ घेतल्याने जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचंय, आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घेणार आहे. दूध तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर. आणि हे गरम करायला ठेवायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यावर हलवायचं थोडं. 1 चमचा तेल घातलंय मी, तुम्ही तूप पण घालू शकता. पाण्याला आता उकळी आली, आता पीठ घालून घ्यायचंय. थोडं थोडं घालायचं पीठ आणि हलवायचंय चमच्याने. बघू शकता असं ह्या पद्धतीने हलवायचं. तुम्ही लाटणं वगैरे पण घेऊ शकता, गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही. जर तुम्हाला वाटलं हे कमी पडतं तर थोडंसं पाव वाटी किंवा थोडं अर्धी वाटी पाणी लागेल तसं वाढवू शकता. आणि हे वाफ द्यायचे, बारीक गॅस करायचा एकदम, म्हणजे मंद गॅसवर वाफ द्यायचे ह्या पिठाला. आता बघूया पीठ तयार झालेलं आहे. हे बघा छान अशी वाफ निघाले. थोडं थोडं घेऊन ना मळून घ्यायचं पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन. गॅस बंद करायचा. बाकीचं पीठनं झाकून ठेवायचं आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचंय. इकडे पाणी एका पातेल्यात घेतले, ज्या पातेल्यात पीठ होतं त्यातच पाणी घेतले, कारण भांडी खूप पडतात घासाला. आणि डिश पण तीच घेतलेली आहे, त्याच्यात तेल घेतलं थोडं. तर पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन चांगलं मळून घ्यायचं आपल्याला. पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन मी पीठ मळून घेतलं. तुम्ही बघू शकता किती मस्त झालंय. एकदम छान झालंय. आता छोटे छोटे आपल्याला ज्या साईजचे पाहिजेत ना मोदक, त्याप्रमाणे आपण असे गोळे घ्यायचे, आणि तेव्हा पण आपल्याला पाण्याचा आणि तेलाचा हात घ्यायचा आणि असे पाळे तयार करायचे. जेवढं पातळ होईल तेवढं आपल्याला करता येईल ना तेवढं करायचं. तर तांदळाचे मोदक पण खरंच खूप छान झाले. माझं पीठ पण छान झालं. तर काय माहिती मोदक कसे होतात, पण चांगले होणार मला माहिती आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पाळी तयार करून घेतले आणि त्यामध्ये सारण भरायचं. एकदम जास्त भरू नका. 1-1 चमचा, जेवढं हे गोलाचा आकार आहे ना त्याच्याप्रमाणे सारण भरा. तुम्हाला जास्त जर सारण व्हायला पाहिजे असेल तर मोठी पाळी करायला लागेल.
आणि साईडने सगळीकडून चिमटून चिमटून घ्यायचं, जसं मोदकाला आपण हे करतो ना तसंच. अशा पद्धतीने सगळ्या पाळ्या एकत्र आणायच्या. झाला मोदक तयार आपला. मी बिलकुल कॅमेरा बंद नाही केलाय, मी जसं करते ना तसंच तुम्हाला दिसतंय हे सगळं. तर एक मोदक तयार झाला आणि कसा झाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि थोडासा हात गोल 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 फिरवायचा, मग असा झाला मोदक तयार. अशा प्रकारे सगळेच मोदक तयार करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, हा दुसरा मोदक बनवला तुम्ही बघू शकता. हे बघा, मला बनवायचेच होते. बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं बाप्पासाठी मोदक बनवायचे म्हणून. 2 तयार करून झाले, आता सगळे तयार करून घेते. माझे एवढे मोदक करून झाले तुम्ही बघू शकता. हे बघा, एक सुद्धा मोडला नाही. तर तुम्ही पीठ झाकून पण ठेवू शकता आणि जे आता हे उकड्या ठेवले आणि जे आता एक्स्ट्रा दुसरे करू ना आपण नवीन, तर तुम्ही ओल्या रुमाला खाली ओला रुमाल करून झाकून ठेवू शकता. मला समजा काय सांगायचं ते आता, पण मी एवढंच सांगेन की पीठ सुकता कामा नये. आणि जे पीठ उकडलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी उकड काढण्यासाठी पण पाणी ठेवलेलं आहे, कारण भांडी खूप पडतात त्यामुळे. तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं स्टीम करायचं. बरोबर 15 ते 20 मिनिटं स्टीम करायचं. दुसऱ्यांदा ठेवले होते ना, ते पण स्टीम करून झालेत. आता मी गॅस बंद करते. तर काही मोदक माझे जास्त स्टीम झाले त्यामुळे असे उकलले. माझाच अंदाज येतो. हे बघा, अशा पद्धतीने हे एवढे 2च उकललेत. माझा म्हणजे जास्त स्टीम म्हणजे मी काढताना पण गरम गरम काढायला लागतात ना, थंड पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि काढायचे. गार पाण्यात हात बुडवायचा आणि काढायचे. तर हे तसे थोडेच उकलले होते, पण जास्त उकलले गेले. देवाला नैवेद्य दाखवून घेतलाय.